मिरवणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी झाले। अजित पवार यावेळेला फुगडी घालताना पाहायला मिळाले। विसर्जन मिरवणुकीत सहभागी अजित पवारांना कार्यकर्त्यांनी फुगडी खेळण्याची गळ घातली। सुरुवातीला नकार दिलेले अजित पवार नंतर मात्र फुगडीचा आनंद घेताना दिसले। दरम्यान आज अजित पवारांनी भाऊरंगारी या पहिल्या सार्वजनिक गणेशाची आरती केली आणि आपण पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वासही यावेळी व्यक्त केला। आचार मला वाटतं कोड ऑफ कंडक्ट उद्याच्याला लागण्याची शक्यता आहे। 15 ते 17 ऑक्टोबरच्या दरम्यान मतदान येण्याची शक्यता आहे। दिवाळीच्या आधी मतदान घ्यावं असं निवडणूक आयोगाच्याकडे चर्चा चालू आहे असं ऐकीव बातमी आहे। वस्तुस्थिती त्यांना जास्त माहिती, परंतु चर्चा अशी चाललेली होती गणरायाचं आगमन झाल्यानंतर निरोप देत असताना आचारसंहिता नसावी आणि उद्या बहुतेक प्रेस कॉन्फरन्स त्यांनी बोलवलेली आहे। प्रेस कॉन्फरन्स ज्यावेळेस बोलवतात त्याच वेळेस हा सगळा कार्यक्रम जाहीर केला जातो। साधारण आता ताण असा आलेला दिसतोय की आघाडी तुटते का काय अशी चर्चा सुरू झाली। नाही तशी काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल। आज गणरायाला निरोप देत असताना तरी इतकं काही नकारात्मक विचार कुणी करू नये। सकारात्मक विचार आपण सगळ्यांनी करावा। आणि पुण्यामध्ये ढोल पथकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो।